कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे येथील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत। दुसरीकडे इतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अशात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। ती जिल्हे कोणती आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी मंडळी, जर तुम्ही आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यात मागील 4 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलाय। या भागातील काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला। दरम्यान मागील 3 दिवसात येथे पावसाचा जोर वाढणार आहे। मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय। विदर्भातील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।